एक आठवडा होऊन गेला माझ्या बर्थडेला आणि मी हा व्लॉग 1 आठवड्यानंतर पोस्ट करतेय. कारण मला असं वाटत होतं, की यार मी हे पोस्ट करू का नाही करू हा व्लॉग? बट मी म्हटलं चला करूया. सो ऑफिशियली मी आता 24 इयर्सची झालेली आहे आणि बघा यार बर्थडेच्या दिवशी मी एवढं दिवसभरात काही खास केलं नाही. बट आपल्या लव्हड वन्सनी आपल्यासाठी जे केलेलं असतं ते पोस्ट करणं तर बनतंच ना. सो माझ्या फॅमिली मेंबर्सनी मला गिफ्ट तर दिलेच, बट मी केक पण कट केला डिनरला जाण्याच्या आधी. आता गिफ्ट तर मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शो करेनच, बट डिनरला जायच्या आधी माझ्या पप्पांनी माझा फेव्हरेट चॉकलेट केक आणला होता, तो कट केला. देन लास्ट व्लॉग्स मध्ये मी ज्यांचं मार्केटिंग करते असं तुम्हाला सांगितलं होतं, डिजिटल मार्केटिंग, त्यांनी आम्हाला डिनरसाठी इन्व्हाइट केलं होतं, स्पेशली माझ्या बर्थडेसाठी. नाईटला 9:30च्या अराउंड आम्ही सगळे रेडी झालो आणि पोहोचलो रेस्टॉरंटमध्ये. आणि यार ज्या दिवशी माझा बर्थडे असतो ते म्हणजे 1 जूनला, तेव्हा बऱ्याच लोकांचा बर्थडे असतो, त्यामुळे आम्हाला थोडंसं वेटिंग होतं. बट एनिवेज ऑलमोस्ट 1 तास थांबल्यानंतर फायनली आमचा नंबर आला आणि मी मस्त केक कट केला. मॅम आणि सरांनी मला एक छानसा ड्रेस गिफ्ट केला, डेनिम ड्रेस, जो की ऑब्व्हियसली मला खूप जास्त आवडला. देन डिनरच्या आधी मॅमनी माझ्यासाठी एक स्पेशल रवा केक आणला होता. त्याची टेस्ट ओ माय गॉड इतकी मस्त होती. चॉकलेट केक नंतर माझा हा फेवरेट केक असं म्हणता येईल. मी खरंच खूप ग्रेटफुल आहे. माझ्या अराउंड इतके छान छान लोक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात आणि मला सपोर्ट करतात. मच लव्ह टू माय फॅमिली अँड थँक्स टू माधुरी मॅम अँड अनिल सर फॉर मेकिंग माय बर्थडे सो 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 स्पेशल. नाईटला 11:30च्या अराउंड आमच्या सगळ्यांचं डिनर झालं. आम्हाला असं खरंच वाटलं नव्हतं की आम्हाला डिनर करता करता इतका लेट होईल, बट आता काही करू शकत नाही कारण कॉमन डेट होती त्यामुळे. बट आय एम रिअली रिअली ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग अँड एक्साइटेड फॉर माय नेक्स्ट जर्नी.